श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वतःला कमजोर कधीच समजू नका। जर तुम्ही पडला तर उठण्याचा प्रयत्न करा। लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने कर्म करा। बाकी सगळं देवावर सोडून द्या। परिवर्तन हा जगाचा नियम आहे। एका क्षणात तुम्ही करोडोचे मालक होता तर दुसऱ्या क्षणी तुमच्याजवळ काहीही राहत नाही। वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचं कारण बनतात। कारण जहाजामध्ये छोटंसं होल असो किंवा मोठं ते जहाजाला बुडवतंच। जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात, पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही। म्हणून अशाच लोकांना जवळ करा। आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्या जवळ आहेत, त्याच्यावर नाही ज्या दुसऱ्या जवळ आहेत। लक्षात ठेवा, जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतो। सेवा सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका, कारण सेवेचं योग्य फळ फक्त परमेश्वरच देऊ शकतो। असं नक्कीच होऊ शकतं की प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगली गोष्ट नक्कीच घडेल। लक्षात ठेवा, जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटंच उभं असतं आणि असत्याच्या मागे लोकांची गर्दी असते। आपल्या मागे कोणी नाही म्हणून सत्याची साथ सोडू नका, कारण असत्याच्या मागे कितीही लोक उभारले तरी विजय नेहमी सत्याचाच होतो। ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्य नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका। ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जातं, त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते। लक्षात ठेवा, ना तर हे शरीर तुमचं आहे ना तुम्ही या शरीराचे मालक आहात। हे शरीर पंचतत्वापासून बनलं आहे, आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश। एक दिवस हे शरीर याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे। एक दिवस आत्मा शरीराला तसंच सोडून देते जसं माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो। स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा, कारण देवच मोठा आधार असतो। जो कोणी या अंधाराला ओळखतो तो चिंता, भीती आणि दुःखांपासून मुक्त होतो। स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका। स्वतःच्या मनाला समजावा, तुमच्या मनाचे परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत करू शकतो। आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोनच लोकांना माहीत आहे, एक म्हणजे परमात्मा आणि दुसरं म्हणजे तुमचं अंतर्मन। लक्षात ठेवा, माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो, देव त्याच रूपामध्ये त्याला दर्शन देतो। नेहमी धीर धरा। कधीकधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी खूप वाईट काळातून जावं लागतं। कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो। जी गोष्ट तुमची आहे ती मिळणारच, मग ती काहीही झालं तरी तुम्हाला तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळं जग जरी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही। अडचणीमध्ये धैर्य, श्रीमंतीमध्ये दया आणि संकटामध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षणे आहेत। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय।